डबा घरीच राहिला तर काय करू? स्वीटू, I mean, अवनी, हे घे, मेथीची भाजी आहे, नलू मावशीने केली आहे. तू खूप दिवसात तिच्या हातची भाजी खाल्ली नसेल, सो सावकाश जेव. ओम सर, एक मिनिट. तुम्हाला काय वाटलं? आता आपण एकत्र काम करतोय म्हणजे मग आपण एकत्र बसून डबा खाऊ, पुन्हा गप्पा गोष्टी करू, पुन्हा एकदा मी तुमच्या गोड बोलण्यात अडकेन, पुन्हा आपल्यात मैत्री होईल आणि पुन्हा मी असं वाटतंय का तुम्हाला मिस्टर ओम खानविलकर? जर वाटत असेल ना, असं काहीही होणार नाही. तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागलायत, माझी जी फसवणूक केली, त्यानंतर मला तुमचं तोंड बघायची इच्छा नाही. मला या कामाची गरज आहे, माझी नड आहे, म्हणून मी इथे काम करायला तयार झाली आहे तुमच्या बरोबर. आणि आता राहिला प्रश्न एकत्र प्रेझेंटेशन तयार करण्याचा, तर मी करेन सगळं. मला काही गरज नाहीये तुमच्या मदतीची. तुम्ही फक्त प्रेझेंटेशन द्यायला या. आपल्याला एकत्र काम करायला सांगितलंय. जिथं आयुष्यभर एकत्र जगायचं होतं तिथे एकटं सोडलत ना. आता एकत्र काम करण्याचं काय घेऊन बसलाय? तुमच्या या भोळ्या चेहऱ्याचा, केविलवाण्या चेहऱ्याचा आणि या गरीब आवाजाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. आणि या चेहऱ्यामागचा खरा माणूस मी ओळखलाय आता. आयुष्यातली तुझी साथ गमावून बसलोय मी स्वीटू, पण आजही जीवापाड प्रेम आहे माझं तुझ्यावर. फक्त नशीब बघ ना, मी तुला आता कधीच सांगू शकत नाही. अरे बरं झालं बाई तू आलीस. आता ना जरा आवरून घे. तू ती आत्ताच आली ऑफिस मधून, तिला जरा फ्रेश होऊ दे, आराम करू दे, मग करेल ना निवांत काम. आली ना फ्रेश होऊन, ऑफिस मधून आलीस, कपडे चेंज करून आलीस ना, आणि दमली ना तर तिचे पाय दाबून दे. तू मोहित, काय आहे ना स्वीटू, घर ना खूप स्वच्छ असलं पाहिजे. काय त्या जादूने किती पसारा केलाय. मला ना असं अस्वच्छ घर आवडत नाही बाबा. हे बघ, हे घर तू साफ ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं, मग ते सकाळी लवकर उठून ठेवायचं किंवा रात्री उशिरापर्यंत जागून ठेवायचं किंवा ऑफिसला दांडी मारून ठेवायचं. कसं साफ करायचं ते तुझं तू ठरव, पण ही अशी घाण मला या घरात नकोय, कुणीही केलेली असली तरी. जादू, वा बरंय, मालविका मॅमनी हिला असं राबवून घेतलं ना तर एक दिवस का होईना
पण ही डब्बू मिरची बारीक तरी होईल. ही काम करते म्हणजे मला टेन्शन नाही. मरो. स्वीटू, अगं कामं पडली आहेत, डोळे काय उघडू का? नाही 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 नाही, डोळे बंदच राहते. एक मिनिट. रॉकी दादा, काय आता याचं? 2 मिनिट. उघडू डोळे. मावशी, डोळे उघड. मम्मी जी, ये आपके हैप्पी 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 बर्थडे के लिए. अच्छा, माझ्या वयाची वर्ष आहेत नाही हे दिवे. हाँ है ना. खास मावशींसाठी खास वाढदिवसाची तयारी. किती गोड. हाँ चलो शुरू करते. काय आता? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डिअर मावशी. जी. Happy birthday to you. Happy birthday dear mummy ji. Happy birthday to you. थँक्यू. बघ तायडे, काय आईविडी मुलं काय करतात बघ. आईवेळी मुलं दुसऱ्यांच्या आयांना मस्का मारायला दुसरं काय करणार. काय ग? काही नाही मिसेस खानविलकर, आज खूप चांगला दिवस आहे, तुमचा वाढदिवस आहे. हो, सो विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू ग तायडे. आय विश यू व्हेरी हॅपी, हेल्दी अँड पीसफुल लाईफ. ये ना, बस ना. नाही नको, तुमचं काय ते चालू दे, मला जरा काम आहे. अरे बेबी आओ ना बेबी, बैठो ना It's okay. बेबी. मावशी, हा, नमस्कार करते. अरे, मम्मीची बेबी. जे हवं ते मिळो. शाबास, खूप बरं वाटलं मला. आईचा वाढदिवस, मुलगी इथे असून नसल्यासारखी आहे आणि माझा मुलगा इथे नसून असल्यासारखा. मावशी, हा, गेले काही दिवस आपल्यासाठी खूप. आज ते सगळं विसरूया आणि आजचा दिवस मस्त छान साजरा करूया. हा, शकू आपल्याला बघून खूप खुश होणार आहे. कधी एकदा स्वीटू आणि शकूला भेटते असं झालंय. चला. ही सगळी चूक माझीच आहे नलू. काय? माझ्यामुळेच ओमकारनं स्वतःच्या घरी न राहता आपल्याकडे राहावं लागतंय. अहो, आता मध्येच काय झालं? माझ्यामुळेच झालं हे सगळं. नलू, मला खूप वाईट वाटतंय ग. अहो, झालं ते झालं, होऊन गेलं. आता आपण काय करणार सांगा? असं कसं? झालं ते झालं, ते नाही बदलता येणार. पण त्याची शिक्षा ओंकार भोगताय त्याचं काय? माझ्यामुळे त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान झालंय. हे बघ, आपण शकूताईनं सगळं सांगायला. आई मुलाला वेगळं करण्याचं पाप मला माझ्या माथी नको. अहो, अगं, ओमकार स्वतःचं लग्न सोडून मला वाचवायला आले होते. दुपारपर्यंत माझ्या बरोबर होते ते. डॉक्टर जेव्हा म्हणाले मी ठीक आहे, तेव्हा तिथून निघाले. या त्यांच्या माणुसकीची आणि चांगुलपणाची शिक्षा त्यांनी का भोगायची? हे बघ, आपण शकूताईनं सगळं सांगायला हवं. शकूताईने, ओमकारने आपल्यासाठी खूप काही केलंय. कठीण प्रसंगात ओमकार आपल्या सोबत होते. त्यांनी त्यांचं केलं ग. आता आपली पाळी आहे. झालं ते नाही बदलता येणार. पण आई मुलाची ताटातूट
हे पाप आहे ना, ते मला माझ्या माती नको. बघा, बरोबर बोलताय तुम्ही, मलाही तेच वाटते, पण मी काय करू मला खरंच कळत नाही. ओमनी शपथ घातली आहे ना मला, दिलेला शब्द कसं मोडू मी, सांगा ना. ओमकारनी तुला शपथ घातली आहे, तू त्याला शब्द दिलायस, मी मध्ये कुठेच नाही. मी शकुताईंशी बोलणार. आतापर्यंत जे काही घडलंय ना, हे सगळं सांगणार आहे त्यांना. मावशी काय ग? काय झालं? नाही, काहीच झालं नाही. बघत होते सगळ्यांना सगळं मिळतंय ना व्यवस्थित. आणि ना तू नंतर त्या बसली. कोणाचा फोन आहे? ऑफिस मधले एक सर आहेत, ते फाईल घ्यायला आलेत. अच्छा. हा, मी जाऊन येते पटकन. अगं थांब ना, मी ना गुलाबजाम देते तुझ्या बरोबर. ऑफिसमध्ये सगळ्यांना द्या. अगं नोकरीच्या पहिल्या आठवड्यात सुट्टी दिली आहे. थँक्यू सांग माझ्यातर्फे. ठीक आहे, आले. हो. मावशींना सांगू का ओम गेटकडे आलाय? फाईल. आणि हे गुलाबजाम आहेत. शकू मावशींचा वाढदिवस आहे ना आज, म्हणून केले. आईने माझ्यासाठी गुलाबजाम पाठवलेत. मैथिली मॅमना द्याल ना आठवणीने? वाढदिवस आहे म्हणून गोडाचं दिलंय. मी येते. एक मिनिट, हे आईला दे ना. म्हणजे तुला वाटलं तर. अरे वॉचमॅन, अरे किती तुझा फोन लागला नाही तिथे. हे घे, पाहुण्यांच्या नादामध्ये विसरून जाईल. मग आत्ता खाऊन घे, गुलाबजाम आहे. हा, थँक्यू मॅडम. खायचं हा नीट. नक्की. स्वीटू, हा, काय करतेस तू इथे? तुझे ते साहेब येणार होते, ते ऑफिसचे आले का? हो, ते येऊन गेले. जस्ट फाईल घेऊन गेले ते. असे कसे गेले? मग तू त्यांना आत बोलवायचंस ना. नाही, त्यांना घाई होती जरा, मग ते गेले. मग तू का उभी आहेस इथे? मी पण आताच येत होते, तेवढ्यात तुमची हाक आली. बरं चल ये. येते ना? चल. हो. हा. हॅपी बर्थडे आई. ओमचं हे पत्र मावशींना कसं देऊ? ऐका सगळे. हॅलो, हाय, नमस्कार. तुम्ही आज सगळे शकू मावशींचा वाढदिवस साजरा करायला इथे आलात, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पण
आपण ह्या वाढदिवसाला थोडं अजून इंटरेस्टिंग करूया आणि एक खेळ खेळूया. आपण लहान असताना हा खेळ खेळलोय सगळेच. आईचं पत्र हरवलं. ओ, आम्ही मामाचं पत्र हरवलं म्हणायचो. हा तेच. तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी हा खेळ समजावून सांगते की एकावर राज्य असणार आणि त्याच्या हातात हे पत्र असणार. आपण सगळ्यांनी गोलात बसायचं आणि तो आईचं पत्र हरवलं असं म्हणत सगळ्यांच्या मागनं फिरेल आणि ज्याच्या मागे तो हे पत्र टाकेल त्यांनी ते ओळखायचं आणि त्याला पकडायचा प्रयत्न करायचा. जर पकडलं तर ठीक आहे, नाहीतर राज्य त्या माणसावर. ठीक आहे? व्हॉट अ चाइल्डिश गेम. ओके, चला मावशी. तुम्ही खेळा ना, आम्ही कशाला, नाही का? नाही, सगळ्यांनी खेळायचंय. वाढदिवस कोणाचा आहे? बरं, ठीक आहे. चला. सिरियसली अगं मालविका, तुझ्या आईचा वाढदिवस आहे. आम्हाला वाटलं मस्त ताश पार्टी वगैरे असेल आणि हे काय आईचं पत्र हरवलं वगैरे. मिस्टर मेहतांचं हे प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हे डील जर आपण क्रॅक केलं ना तर इट्स गोइंग टू बी रिअली बिग फॉर आवर कंपनी. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी. सो लेट्स जस्ट डू इट गाईज. येस मॅम. येस. मैथिली मॅम, आय मीन मैथिली, मी जस्ट या सगळ्यांना प्री प्रेझेंटेशन ब्रीफिंग देत होते. ओ माय होप यू आर रेडी अँड ऑल सेट. येस येस, आय एम ॲब्सोल्युटली रेडी. व्हॉट्स दिस? ओ येस, हे गुलाबजाम आहेत. अवनी मॅडमनी दिलेत, तिच्या घरी बनवलेले. ऍक्च्युली आय हॅव अ स्वीट टूथ. मला गोड पदार्थ फार आवडतात. सुरुवात गोड आणि शेवटही गोड होऊ दे, आय होप. येस. थँक्यू सो मच. आउटस्टँडिंग. फारच अमेझिंग आहेत. मला ना माझ्या आईच्या हातची चव आठवली. एक कोणी केलेत? आईने म्हणजे नाही, अवनी मॅमच्या आईने केले असतील बहुतेक. राईट. फारच अमेझिंग झालेत. नो, ऍक्च्युली सगळ्यांनाच पास करा. ओके निशांत, सगळ्यांना दे. अवनीच्या घरून आलेत होम मेड गुलाबजाम. येस. ओम, हा, यू प्रिपेअर्ड ना? येस येस, आय एम ऑल सेट. सगळं प्रिपरेशन झालेलं आहे ऍक्च्युली. आणि अवनी मॅमनी ऍक्च्युली एक टॅगलाईन सुचवली आहे. शी रिअली क्रॅक्ड इट. इट्स व्हेरी गुड. काय आहे? सो इट गोज लाईक दिस की आम्ही जगातला दुसऱ्या नंबरचा ब्रँड आहोत. आम्ही सर्वोत्तम ब्रँड आहोत पण दुसऱ्या नंबरचा आहोत कारण पहिल्या नंबरशी आमची कंपॅरिझन होऊ शकत नाही. ती तुमच्यासाठी खूप मायेने प्रेमाने जेवण बनवते. तसं कोणीच बनवू शकत नाही. आता ती नसेल तर आम्ही आहोत, पण तिला ऑप्शन नाहीये. 2 अक्षरांनी जे अख्खं जग सामावतं तो बेस्ट ब्रँड म्हणजे आई. तिला व्याप असतील तर आम्ही आहोत की. वाव. सो दॅट इज वाय वी आर प्राऊड टू बी नंबर 2. येस. ग्रेट. आईच्याच मायाने बनवलेले ग्लुटन फ्री, हाय प्रोटीन, लो कॅलरी पौष्टिक लाडू तितक्याच मायाने आम्ही सर्व करतो. सर्वोत्तम प्रतीची हमी, तरी 2 नंबरवर आम्ही. वी आर प्राऊड टू बी द नंबर 2 बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट. दिस इज ग्रेट. आय जस्ट लव्ड इट. हे खूपच छान आहे. एक्सक्यूज मी. गाइज जस्ट गेट बॅक टू वर्क अँड ऑल द बेस्ट. हॅलो. येस. थँक्यू. वेलकम सर. गुलाबजाम असा ना तसा माझ्या नशिबात होताच, म्हणून माझ्यापर्यंत पोहोचला. आई, तुझ्या हातचा जगातला बेस्ट गुलाबजाम. आता हा जसा माझ्यापर्यंत पोहोचलाय तसा तूही एक दिवस येशील. आज नाही तर उद्या तू मला भरवशील. तुझा सगळा राग विसरून तू मला जवळ घेशील आणि मी सुद्धा जगातलं सगळं टेन्शन विसरून तुझ्या कुशीत शिरेन. I love you, आई.
दादा काय बोलताय तुम्ही? तुमच्यासारखा माणूस असं चुकीचं वागूच शकत नाही. या 2 मुलांचं नुकसान तुम्ही केलंय शक्यच नाही. माझ्यामुळे झालं शकुताई हे सगळं. माझ्या हातून ते पाप घडलं. काय माझ्या डोक्यात विचार आले होते कोणाच्या ठाऊक. असा कुठला बाप असेल जो आपल्या लेकीच्या लग्नाच्या वेळी जीव द्यायला जातो. नलू काय बोलतात? अगं नलू, खरं म्हणजे त्यावेळेला माझ्या लेकीच्या मागे ठामपणे उभं राहायला हवा होतो मी. पण तिच्या लग्नाच्या वेळी मी जीव द्यायला गेलो होतो. काय कळत नव्हतं मला. मी हॉलमध्ये आलो, शांतपणे बसलो होतो. डोक्यात काहीतरी भलतेच विचार यायला लागले आणि तिथून तडक निघालो मी थेट कड्यावर. माझ्या स्वीटूची काळजी घ्या. तिचा बाप नाही हे तिला जाणवू देऊ नका. हा, तुम्ही जिथे असाल तिथे थांबा, मी तुम्हाला घ्यायला येतोय. दादा, दादा, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला वाचवायला ओ मला होता. लग्नाच्या वेळेला पोचला नाही तो, पण तुमच्या बरोबर होता तो. शकू, स्वीटू, स्वीटू को देखा किसी ने? नहीं रॉकी, इथे नहीं है स्वीटू. तो मम्मी जी चलो, नलू मौसी, दादा चलो उसे ढूंढते ना. अब तो प्रॉब्लम सॉल्व हो गया ना. अब उसको गुड न्यूज तो देते. चलो. काय रॉकी, कसली गुड न्यूज? एक्चुअली नलू मौसी, आप लोग जो बात कर रहे थे ना वो मैंने सुनी. तो ओम भाई का इसमें कोई प्रॉब्लम नहीं था ना. दादा ही बोले ना, ओम भाई उसके साथ था. तो चलो ना स्वीटू को बताते. अब तो कोई भी प्रॉब्लम नहीं है ना. अब सब ओके ना. अब उन दोनों की शादी हो सकती ना, कर सकते ना. एक बार ये बात स्वीटू को पता चल जाएगी ना तो उन दोनों की शादी हो जाएगी. उनको शादी से कोई नहीं रोक सकता. वो दोनों की लाइफ एकदम बल्ले बल्ले हो जाएगी. चलो चलो. क्या हुआ नलू मौसी? दादा क्या हुआ? चलो. आप लोग मोहित का टेंशन मत लो प्लीज. मैं हूं ना, मैं संभाल लूंगा मोहित को. वो एक तो खुद ही इस लव स्टोरी से निकल जाएगा, तो फिर उसको मैं मार मार के ना. मम्मी जी असं काही करू नकोस तू. रॉकी दादा, असं काही करू नका. नहीं नहीं, ऐसा नहीं है. मतलब कुछ तो करना पड़ेगा ना दादा. वो तो मेरी सुन लेगा. वो मेरी सुनेगा. वो कुछ नहीं करेगा. प्लीज चलो ना, प्लीज प्लीज. बिट्टू को बताते ना सब, प्लीज. शकू, मी जो विचार करते तोच तू करतेस का? हो, म्हणजे स्वीटूचं लग्न झालंय ना. आता तिला खरं कळलं तर मग कल तर सब चंगा होगा मम्मी जी. कुछ सब अच्छा होगा. प्लीज. नाही रॉकी, स्वीटूला यातलं काही कळायला नकोय. रॉकी, जर स्वीटूला कळलं ना तर ती मोहित रावांसोबत कधीच चुकीचा संसार नाही करू शकणार. पर नल्लू मौसी, वो तो ओम भाई से अभी प्यार करती है ना. मोहित के साथ संसार कैसे करेगी? वो खुश नहीं रहेगी उसके साथ. तिला आता आनंदी राहायला शिकावं लागणार. लग्नानंतर तडजोड ही करावी लागते मुलींना रॉकी. मागचं सगळं विसरून पुढे जावं लागणार तिला. तिची इच्छा नसेल तरी का? लग्न हे बावला बावलींचं खेळ नाहीये ना.
सगळ्यांच्या साक्षीने घेतलेले संस्कार आहेत. 7 जन्माचं नातं आहे. ओम आणि स्वीटू कधीच एकत्र येऊ शकणार नाही. रॉकी, नलू बरोबर बोलतीये. आता लग्न झालंय ना त्या दोघांचं. नाही, आपण स्वीटूला काही सांगायला नको ह्याच्यात. रॉकी, स्वीटूला यातलं काही सांगू नका. अरे आप दोनों ऐसे क्या बोल रहे हो? स्वीटू और ओम भाई को मैं खुश देखना चाहता हूँ. मला माहितीये राजा, पण आता स्वीटूला भूतकाळ विसरून पुढे जावं लागेल. तेच योग्य आहे तिच्यासाठी. म्हणून प्रार्थना करा की ती आता मोहितरावांसोबत सुखी राहील. और ओम भाई? तो तिचा भूतकाळ होता. ते विसरून पुढे जाणंच योग्य आहे तिच्यासाठी. अरे आप लोग ऐसे कैसे भूल सकते हो ओम भाई को? असं नाही आहे रॉकी. म्हणजे स्वीटूच्या बाबतीत बोलतीये ती. आपण नाही रे, आपण आहोत ना. ओम बरोबरच आहोत आपण. आपला ओम खरंच खूप धीराचा आहे. ओमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. स्वतःचं दुःख विसरून त्यांनी मला सावरलं. सगळं आठवायला त्यांनी मदत केली, मला धीर दिला. आज जर मी सावरलो असेल ना तर ते फक्त ओममुळे. रॉकी, मला ओमला भेटायला जायचं. हाँ चलो मम्मी जी. तुम्ही एवढे ऑकवर्ड का आहात? काय प्रॉब्लेम आहे? आय मीन, तुम्हाला एकत्र काम करायचंय. अँड फॉर दॅट यू नीड टू बी फ्रेंड्स फर्स्ट. अवनी, मीट मिस्टर ओम खानविलकर. काज नजरा खालावल्या. तुम्ही ओळखता का एकमेकांना? नाही, पहिल्यांदाच भेटलोय आज आम्ही. होता गुन्हा काय तू सांगना, झाली मला का सजा. पडले जरी प्रेमात मी, झाली मनाला इजा. हॅलो मावशी, कसा झाला का आईचा वाढदिवस? आईला माझी आठवण नाही ना आली? तिला त्रास नाही ना झाला? आय होप आईने एन्जॉय केलं असेल. आधीच आईला माझ्यामुळे खूप त्रास झालाय, अजून त्रास नको. हॅलो मावशी, मला खूप आठवण येते आईची. मला खूप आठवण येते. हॅलो मावशी, मला तुझ्या स्पर्शात आईचा भास होतोय. काय झालं हॅलो मावशी? आई, 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 अजिबात रडायचं नाही. हे बघ, मला सगळं कळलंय. सगळं कळलंय मला. दादांनी सगळं सांगितलं. का लपवलंस हो? का लपवलंस?
मी तुला किती घालून पाडून बोलले बेटा. घरातून हाकलून दिलं, तुझ्याशी बोलणं टाकलं, पण एका शब्दाने सुद्धा तुला तुझी बाजू मांडावीशी वाटली नाही. तू तुझ्या आईला परक करून टाकलं. नाही असं नाहीये, नका परक करी नाही. माझ्याशी एक शब्द बोलायचा नाही. लहानपणापासून अगदी कालपर्यंत मनातली प्रत्येक गोष्ट तू मला सांगत होतास ना, एवढी महत्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. का केलंस असं? तुला काय वाटलं अशा प्रसंगामध्ये तुझी आई कमी पडेल? असं नको बोलूस. का बोलतेस? ओम, बाकी कुठलीही गोष्ट असली ना तर चाललं असतं, बरं का? एवढा त्रास नसता झाला. पण ही तुझ्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट, तुझ्या सगळ्यात जवळची गोष्ट तुझ्यापासून दूर जाताना तू एका शब्दाने सुद्धा तक्रार केली नाहीस. का केलंस तू ओम हे? तू काय करून बसलास कळतंय का तुला? नशिबापुढे ना कोणाचं चालत नाही. अरे माझं आणि स्वीटूचं लग्न नव्हतं माझ्या नशिबात. तुमचं लग्न नाही झालं. का बोलतोस तू असं? बस शकू, ओम, पुरे आता हा विषय. ओम, नाही हा रडायचा. शकूचा वाढदिवस आहे आज, डोळ्यात पाणी नाही. दादा काय चाललंय? ओमकारची काही चूक नाहीये शरद. लग्नाच्या दिवशी ओमकार माझ्या सोबत होते. माझ्यासाठीच त्यांना लग्न मंडपातून निघावं लागलं. हे सगळं माझ्यामुळे झालंय. ओमकार, मला माफ कर. माझ्यामुळे तुमचं आणि माझ्या स्वीटूचं खूप मोठं नुकसान झालं. दादा तुम्ही नाही 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 दादा, तुमच्यामुळे काही झालं नाही. प्लीज. ओम दादा, चिन्या, अरे चिन्या, इट्स ओके. ओम सॉरी, माफ कर मला. अहो काका, नाही तुमचं काही चुकलं नाहीये. माझ्यामुळेच झालंय हे सगळं. दादा नाही, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. तुम्ही ताई, आता तरी तुला असं वाटतंय का की माझी काही चूक नव्हती यात?